अंबड औद्योगिक वसाहतीतील शांतीनगर झोपडपट्टी हटवण्यात आल्यानंतर अनेक कुटुंबे विस्थापित झाली असून काही लाभार्थ्यांना अद्याप पर्यायी निवासाची सुविधा मिळालेली नाही। या पार्श्वभूमीवर विस्थापित नागरिकांना त्याच ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करून द्यावी या मागणीसाठी झोपडपट्टी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिकचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांची भेट घेतली। महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या आदेशानुसार व झोपडपट्टी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुमित वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी झोपडपट्टी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भिवानंद अप्पा काळे, नाशिक जिल्हाध्यक्ष सनीभाई रोकडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई ताठे, स्थानिक रहिवासी संजय सूर्यवंशी, अप्पा धोत्रे, रविभाऊ, सनीभाई मिसाळ, मंजुळाताई तसेच इतर सहकारी उपस्थित होते। यापूर्वीही या प्रश्नासंदर्भात उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांना नाशिक येथे निवेदन देण्यात आलं होतं। त्यावेळी नामदार सुहास अनाकांडे हे देखील उपस्थित होते। शांतीनगर मधील विस्थापित कुटुंबांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करून पावसाळ्यापूर्वी सुरक्षित निवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यावेळी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेत प्रशासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। विस्थापितांना न्याय मिळेपर्यंत झोपडपट्टी महासंघाचा लढा सुरूच राहील, आता निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।